तिकडे चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। प्रदेशाध्यक्षांच्या आदेशासमोर अखेर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना झुकावं लागलंय। प्रतिभा धानोरकरांनी बाजी मारलेली आहे, तर चंद्रपूर महानगरपालिकेसाठी अखेर काँग्रेसचा अखंड गट नोंदवण्यात आलाय। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माहिती दिली आहे की एकूण 27 नगरसेवक सोबत आहेत, मात्र प्रक्रियेमध्ये एक पेच निर्माण झालाय। 13 नगरसेवकांची पडताळणी पूर्ण झाली असली तरी वडेट्टीवार गटाच्या 14 नगरसेवकांची प्रक्रिया अद्याप बाकी आहे। दरम्यान सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि यामुळे 14 नगरसेवकांची पडताळणी रखडली आहे। आता सर्वांच्या नजरा 27 जानेवारीकडे लागल्या आहेत, तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि तोपर्यंत आता चंद्रपूरच्या राजकारणातला हा सस्पेन्स मात्र कायम राहणार आहे। गटनेता प्रांताध्यक्षांना सांगितलं होतं की ना धानोरकरच्या गटाचा राहील ना वडेट्टीवारच्या गटाचा राहील, गटनेता हा प्रांताध्यक्ष देईल आणि प्रांताध्यक्षांना जे नाव दिलं त्याच नावाचा गटनेता आम्ही या ठिकाणी देऊन रीतसर आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी फॉर्म केला। तर चंद्रपूर मधल्या या सगळ्या गटबाजी संदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये काय सध्या स्थिती आहे आणि नेमकं ते 27 काँग्रेसचे एकूण 27 नगरसेवक निवडून आलेले आणि 27 जणांचा एकत्रित स्वरूपाचा गट हा लवकरच गठीत होईल आणि त्या अनुषंगानं जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। यासोबतच 27च्या व्यतिरिक्त 3 काही इतर आणि काही अपक्ष अशांची मोड बांधत असताना पुढे मित्रपक्षाने आमच्यासोबत यावं ही चंद्रपूरमध्ये आमची अपेक्षा आहे। उभाटाचे नगरसेवक हे आमच्यासोबत यावे यासाठी पक्ष पातळीवर चर्चा सुरू आहे, कारण परभणीला उभाटाचा महापौर होईल, त्या ठिकाणी आम्ही 12 नगरसेवक आमचे ते उभाटाच्या सोबत जाण्याच्या अनुषंगानं आणि चंद्रपूरमध्ये आम्हाला उभाटा मदत करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचेही चंद्रपूरमध्ये 2 नगरसेवक आहेत। वंचित आघाडी देखील आमचा मित्रपक्ष या नात्यानं ते आमच्यासोबत आले पाहिजे अशा पद्धतीची एक चर्चा पक्षात सुरू आहे आणि काँग्रेसचा महापौर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाचा बसेल ही आपल्याला या निमित्ताने खात्री द्यावीशी वाटते। आमचे 2 नेते मान्य खासदार आणि आमचे विधिमंडळातील गटनेते 2 मतबंध मंडळ नेते त्या ठिकाणी आहेत। नगरपालिकेमध्ये या दोघांच्याच नेतृत्वामध्ये जाज्वल्य स्वरूपाचं मोठं यश आलं होतं। चंद्रपूर महानगरपालिकेमध्येही आम्हाला यश जे आले ते या दोघांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलेलो आहे आणि पुढे देखील कुठल्याही प्रकारची समन्वयाच्या संवादाच्या दृष्टिकोनातून अडचण निश्चित येणार नाही। काँग्रेसच्या 2 नेत्यामध्ये जो वाद आहे त्याच्यामुळे काही भाजपला आमचा कुठलाच प्रकारचा फायदा होणं या केवळ वल्गना किंवा एक चित्र निर्माण केला जातो। मुळात भाजपमध्येच त्रांगड आहे, 3-4 गट झालेले आहेत आणि या गटाचाच फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।